शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्ष महायुती पुरस्कृत राजश्री शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, ज्यांची उंची हिमालया इतकी आहे, ज्यांच्या चारित्र्यामध्ये गंगेचं पावित्र्य आहे, विरोधकांना न जुमानता देशाच्या विकासासाठी धाडसी निर्णय घेण्याचा कणखरपणा सह्याद्रीच्या कड्यासारखा आहे, असं उत्तुंग व्यक्तिमत्व या देशाला लाभलं ते म्हणजे आदरणीय मोदी साहेब. त्यांच्या नेतृत्वाखाली या 10 वर्षामध्ये या देशानं जुनी कात टाकून नवीन विकासाचं लेणं लावलं. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये युती सरकारनं कोणकोणत्या योजना आणल्या हे आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये असे कोणते मोठे बदल या भारतामध्ये घडले आणि त्याचा परिणाम आता आपल्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे हे तुम्हाला मी 2च मिनिटांमध्ये सांगत आहे. गेल्या 50 वर्षामध्ये ज्यांनी फक्त माझ्या 7 पिढ्या कशा जगतील याचाच विचार केला आणि भ्रष्टाचाराने हा सगळा देश पोखरून टाकला, त्यांना देशोधडीला लावण्याचं काम या 10 वर्षामध्ये या युती सरकारनं कामाच्या माध्यमातून केलेलं आहे. आज त्यांच्याकडे बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीयेत. आमच्याकडे विकास कामं इतकी सांगण्यासाठी की व्यासपीठावरती आम्ही बसलेल्यांच्या मध्ये आता भांडणं लागतात की काय माहित, असा प्रश्न निर्माण झालाय की मी बोलू का तू बोलू, म्हणजे इतकी विकास कामं आमच्याकडे आलेली आहेत. साहेबांचं एक मत आहे यड्रावकर साहेबांचं की बोलत असताना कार्यकर्त्यांनी थोडंसं भान ठेवावं, कारण विरोधक आपल्यावरती टोकाची टीका करत आहेत. यड्रावकर साहेब मी माफी मागते, कारण माझा पिंड क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये वाळवा तालुक्यामध्ये हुतात्मा किसन आहेर, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथांना नाईकवडी आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या मुठीमध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे मी थोडीशी जहाल मतवादी असणारी महिला आहे, मवळ मतवाद आपल्या काही वाटेला आवडत नाही. आणि त्यामुळं विरोधकांनी आमच्यावरती टीका करत असताना थोडं जपून बोलावं, कारण मी जर बोलायला लागले तर तुमच्या कानामध्ये शिस ओतल्यासारखं होईल. त्यामुळे मी काय तुमच्यावरती टीका करणार नाही, पण आमच्या वाट्याला आलात तर मात्र आम्ही सोडणार नाही, हेही मी आपल्याला ठणकावून सांगते. गेल्या 10 वर्षामध्ये देशभरामध्ये प्रचंड बदल झाला. फक्त मोजके बदल मी आपल्या समोर मांडते आहे. देशामध्ये 2014 पूर्वी 2014ला हे युतीचं सरकार आलं. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशात फक्त 50 वर्षापूर्वी 14 विमानतळ होती. आज 150 विमानतळ देशामध्ये आहेत. 5 शहरामध्ये मेट्रो धावत होते, आज 20 शहरामध्ये मेट्रो धावताना दिसत आहेत. 2014 कॉलेज होती, आज 700 मेडिकल कॉलेज आहेत. फक्त 450 युनिव्हर्सिटी होत्या, आज 1100 युनिव्हर्सिटी आहेत. 96,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे होते, आज 1.5 लाख किलोमीटरचे नॅशनल हायवे आपल्याला नव्यानं तयार होताना दिसत आहे. आणि ग्रामीण भागामध्ये 3,75,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार होताना दिसत आहेत. 50 वर्षापूर्वी एकही वंदे भारत ट्रेन आपल्या देशामध्ये नव्हती. क्लास 1च्या सुविधा असणाऱ्या 41 वंदे भारत ट्रेन आज माझ्या देशामध्ये धावत आहेत. सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क माझ्या देशामध्ये निर्माण झाला. सगळ्यात मोठा पुतळा माझ्या देशामध्ये निर्माण झाला. सर्वात उंच रेल्वे ब्रिज माझ्या देशामध्ये तयार झाला. 5 एम्स कॉलेज होती, आज 22 एम्स कॉलेज झालेले आहेत. आज माझा देश सुरक्षित आहे, देशाच्या सीमारेषा सुरक्षित आहेत. FRP याच सरकारनं दिली. परत एकदा वाक्य म्हणते, FRP याच सरकारनं दिली आणि त्यामुळे अनेकांचे बाजार बंद झालेले आहेत. 2005लाही महापूर आलेला होता आणि 2019लाही महापूर आलेला होता. 2005च्या महापुरामध्ये तुम्हाला काय मिळालं जर आठवा, आणि 2019च्या महापुरामध्ये तुम्ही काय काय घेतलं हे आठवा. साधा पानपट्टीचं खोकं ज्याचं होतं 5x5 ची जागा होती, त्याला सुद्धा 50,000 रुपये खात्यावरती मिळालेले आहेत. प्रत्येक घराघरामध्ये ज्यांचं नुकसान झाले होतं त्या प्रत्येकाला निधी देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. भ्रष्टाचारानं मोडून पडलेल्या या देशाला जागतिक लेवलला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. अनेक प्रकारच्या टीका होत आहेत. जातीयवादी पक्ष आहे. मला सांगा, गेल्या 50 वर्षामध्ये किती बॉम्बस्फोट झाले आणि गेल्या 50 वर्षामध्ये किती जाती दंगली झाल्या आणि या 10 वर्षामध्ये किती झाल्या? जातीयवाद पसरवणाऱ्यांच्या डोक्यामध्ये जातीयवाद असल्यामुळं, आज दुसरं काही बोलण्यासारखं नसल्यामुळं ह्या पक्षावरती फक्त
फोडलं जात आहे. त्यांना फक्त मला इतकंच विचारायचं आहे, युती सरकारनं ज्या एवढ्या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत, याची अशी एक योजना मला सांगा जी फक्त विशिष्ट जातीच्या व्यक्तीसाठी आहे, विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी आहे. ज्या ज्या योजना या सरकारनं राबवलेल्या आहेत, जो जो विकास केलेला आहे, तो सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. या 10 वर्षामध्ये कुठेही मला दंगली झालेल्या दिसलेल्या नाहीयेत. या 10 वर्षामध्ये कुठेही मला बॉम्बस्फोट झालेला दिसलेला नाही. जरा कुठे आत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आम्ही जागा दाखवून दिलेला आहे. आज बॉर्डरवरती असणाऱ्या सैनिकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे. अशा पद्धतीचं हे सरकार काम करत आहे. आमच्यावरती आणखीन एक आरोप केला जात आहे, हे पुन्हा सत्तेवरती आले तर संविधान बदलतील. बंधूंनो, तुमच्या लक्षात नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, आजपर्यंत या 10 वर्षामध्ये संविधानामध्ये एकदाही बदल झालेला नाही. मात्र पंडित नेहरूंनी 16 वेळा संविधानामध्ये बदल केलेला आहे, तर इंदिरा गांधींनी 31 वेळा संविधानामध्ये बदल केलेला आहे. आणि आज संविधानाचं पुस्तक घेऊन कुणीतरी व्यासपीठावरती मिरवत आहे. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचं कारण नाही की हे भविष्यामध्ये संविधान बदलतील. जरा इतिहास तुमचा वळून बघा. या युती सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एवढा प्रचंड विकास झालेला आहे आणि या विकासाच्या माध्यमातून माझ्या तालुक्याला एक नवीन चेहरा मिळालेला आहे, ते म्हणजे आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब. खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत. मागच्या पंचवार्षिक मध्ये साहेब अपक्ष म्हणून उभारलेले होते. आताही विरोधक असा प्रश्न विचारत आहेत की आता कुठल्या पक्षाचा झेंडा तुम्ही का घेतलेला नाहीये. त्यांना मला सांगायचं आहे, शेर अकेला आता है, झुंड से तो गिधड आते हैं. साहेबांचं कामच एवढं प्रचंड आहे की राजेंद्र पाटील यड्रावकर हे नाव वाचल्यास पुढचं चिन्ह पण बघायची गरज नाही, खटाखट बटन दाबली जाणार आहे. एवढं काम या माणसाने या भागामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं साहेब, भविष्याची ही झोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व आहे. भविष्याची ही झोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व आहे. आणि इतिहासानंही मागं वळून बघावं इतकं उत्तुंग कर्तृत्व साहेब आपण अवघ्या 2.5 ते 3 वर्षामध्ये केलेलं आहे. एखाद्या आमदाराला संपूर्ण मतदारसंघामध्ये विकास करणं शक्य नसतं, तेवढा एका गावामध्ये साहेबांनी विकास केलेला आहे. माझ्याकडे आलेला माणूस हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता हा शिरोळ तालुका माझा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझा माणूस आहे हा विचार करून समोर आलेल्या व्यक्तीचं काम 100% पूर्ण होणारच हा विश्वास साहेबांनी या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे. म्हणून आमदार असावा तर यड्रावकर साहेबांसारखा असावा. पहिल्यांदा आमदार पदाची संधी मिळाल्यानंतर साहेबांनी संधीचं सोनं तर केलंच, पण तालुक्याला हिऱ्यासारखं चमकवण्याचं काम सुद्धा साहेबांनी केलेलं आहे. आज प्रत्येक गावागावामध्ये विकास निधी इतका पोहोचलेला आहे, जो सर्वे होत आहे, सर्वे विशिष्ट पक्षाचे विशिष्ट गटाचे लोक हे सर्वे करत आहेत. सर्वे करत असताना साहेब मला एका ठिकाणी असा फोन आलेला होता की मॅडम आम्हाला विचारणच झालेत. मी म्हटलं का? अहो अखंड गावच यड्रावकरांचं आहे, ते शोधून माणसं व्हिडिओ करतायत की यांनी काय काम केलं नाही, यांनी काय काम केलं नाही. म्हणजे यड्रावकर साहेबांची जी माणसं आहेत त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, त्यांचे व्हिडिओ घ्यायचे नाहीत. अशा प्रकारचे व्हिडिओ आता साहेब व्हायरल व्हायला लागलेले आहेत, तेही आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. एकट्या कुरुंदवाड शहरामध्ये साहेबांनी 30 कोटीचा निधी आणलेला आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. अनेक प्रकारच्या योजना साहेबांनी राबवलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांना तर माहित आहेत. पण त्या योजनांच्या बद्दल असंही बोललं जात आहे की भविष्यामध्ये परत हे सरकार आलं तर कदाचित काही योजना बंद पडतील. त्यामध्ये सगळ्यात जास्त डोळा आहे साहेब आमच्या लाडक्या बहिणींवरती. अशा प्रकारच्या अफवा उठलेल्या आहेत की इलेक्शन तोंडावरती आल्यामुळं लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. काही बायकांनी मला अडवून विचारलं सुद्धा की मॅडम खरंच हे युतीचं सरकार ही योजना बंद करणार आहे. मी म्हटलं आता किती मिळतात? ती म्हणली 1,500. मी म्हटलं यड्रावकर साहेबांना मतदान कर, पुढच्या महिन्यामध्ये 2100 रुपये तुझ्या खात्यावरती जमा होतील. कुणी सांगितलं? म्हटलं हे योजना बंद होणार आहे. या सरकारनं सुरू केलेली 10 वर्षातली एकही योजना बंद पडलेली नाही. विरोधकांनी काय केलं की ही योजना बंद पडणार असं म्हणत त्यांच्या लक्षात आलं लाडक्या बहिणी काय युती सोडायला तयार नाहीये. म्हणून आता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला 3,000 द्यायला सुरुवात केली. अरे वा तुमचं राजकारण. आम्ही 1,500 दिले तर म्हणे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत एवढ्या कोटीचा बोजा
दर्जा पडला आणि मग तुम्ही आल्यानंतर 3,000 देणार आहे, त्याचं काय? म्हणजे आमच्या योजना ज्या जनतेपर्यंत पोहोचत आहेत, माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, माझ्या भगिनीच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, माझ्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती पैसे होत आहेत, तरुणाच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. ह्या सगळ्या योजना या 10 वर्षामध्ये या सरकारने आणलेल्या आहेत. आदरणीय यड्रावकर साहेबांनी या प्रत्येक योजनेचा लाभ या तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काही नसतं ना, तेव्हा तो विरोधकांवरती टीका करत असतो. येता येता साहेब, मला एक पोस्टर बघायला मिळालं. त्या पोस्टरवरती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मला दिसला. मला त्या पोस्टरचा अर्थच कळाला नाहीये. खालची जी व्यक्ती होती ती आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या गटाची पण नाहीये, ना त्या पक्षाची आहे ना त्या सरकारची आहे. तो फोटो लावण्यापाठीमागचा हेतू मात्र मला समजलाय तो तुमचा. तुम्ही मतदार बंधू आणि भगिनींनो समजून घ्या. खालच्या पद्धतीची टीका साहेबांवरती होते आहे, मात्र हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या व्यक्तीवरती धूळ बसली म्हणून हिऱ्याची किंमत कधी कमी होत नसते, एवढं लक्षात ठेवा. आणि काहीही झालं तर येत्या 20 तारखेला 5 नंबरचं आदरणीय यड्रावकर साहेब यांचं जे शिट्टी हे चिन्ह आहे, याच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजय करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यांना विजय करून फक्त आमदार नाही, मंत्री करायचंय आपल्याला. आणि आपल्या शिरोळ तालुक्याचा विकास जो सुरू आहे, ह्या विकासाची घौदोड अशाच पद्धतीने चालू ठेवायची आहे. आणि आपल्या सर्वांकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. जाती भेद विसरून या एक हो आम्ही. यानंतर मी मान्य सतीशजी मलमे साहेबांना विनंती करतोय. आदरणीय दशरथजी काळे साहेब, आपणास विनंती आहे, आपण मनोगत व्यक्त करा.